2 दिवसांनी मी तिला होय म्हणलं, कारण मला ते आवडायला लागली. सानिध्यात राहिलं आवडतं माणूस. मग असं आमचं प्रेम इतकं झालं ना, आमच्या दोघांचं एक हृदय, एक मन, सगळं एक झालं. आणि काय कुणाची नजर लागली काय मध्ये, एक दिवस तिला फोन आला आणि ती म्हणली मला गावाकडे जायचं, आई आजारी का आजी आजारी असं काहीतरी म्हणली, मला काही एवढं आठवण नाही. आणि ते आल्यानंतर 4-5 दिवस तिचा फोनच नाही. मग एक दिवशी तिने मला बोलून घेतली, म्हणजे कसल्या परिस्थितीत तू ये, मला सांगू नको तू काय करायचं ते. आणि आल्यानंतर मग मला पहिल्या शब्दात म्हणली की मी लग्न करणार. मग माझ्या तर अंगावर असं आबाळ पडल्यानेच वाटलं. मग मी इसकुटून गेलो, पडलो, मला कळानच मला काय झालं ते. मी सगळं हारल्याने वाटायला लागलं. मग तिला मी जरा ताप दिला. मग ती रडत हसली, मला म्हणले अरे तू माझ्यावर किती प्रेम करतो त्याची मी परीक्षा घेते. मग परीक्षा घेतल्यानंतर मी तिच्या असा हात लावला की तिला तिच्या घरच्यांनी मारलं होतं, सम्राटने त्याच्या कुणी मारलं होतं काय मला माहीत नाही. मग ती रडायला लागली. ती रडल्यावर मला तर इतकं वाईट वाटलं ना. माझी तिची ती लास्टची भेट, ती भेट मी कधीच विसरू शकत नाही. ती काय म्हणली माहिती आहे का, मला इथनं घेऊन चल. आणि चूक खरी माझी झाली. ती माझ्याबरोबर त्यावेळेस या चलत होतं, पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळं मी काय केलं माहिती आहे का, म्हणलं माघारी येतो. आणि ती रडून सांगत होती मला घेऊन चल म्हणल्यावर मी म्हणलं अगं माझ्याकडे पैसे नाही, तर मी जाऊन पैसे घेऊन येतो. आणि मला आहे ना पुण्याच्या जवळ आता की फोन आला की तिचा खून झाला म्हणून. मस्त ऍक्टिंग करतो रे. कुठं नेमकं कॉलेजमध्येच आहे का कुठं नाटका बिटकात जातो? म्हणजे मी एवढं बोलतो ऍक्टिंग करतोय का? अरे तुला तर आहे ना तिथं संपवायला पाहिजे होता. जा बाबा जा, मी ऍक्टिंग करतोय. हा मी माझं काय रिअल नाही बाबा, जा माझं. आम्ही खेड्यातले जरी असलो ना, आम्ही सीआयडी, क्राईम पेट्रोल हे असले नाटक आहे ना रोज बघतो. लागला मला सांगायला असं झालं आणि तसं झालं. ए बाबा काय नव्हतं माझं. तुझं तर आहे ना गेम वाजवणार. जा बाबा आमच्या गावाला ग्रहण लावतो ना. लागला मला सम्राटला story सांगायला. सम्राटला सांग. सम्राट काय करायचं तुला मी मराय तयार आहे मी. जा एकटाच बस झालो. जा बाबा जा हा? जा. नाही गावात येशीला टांगलं तुला. मरायचं आलोय मी बी. तुला तर मारणार. जा सम्राट ना मी एकटा मारणार. जा मार. अरे जा. हे परमेश्वरा, प्रेमाचं आणि माझ्या नंदिनीचं नाही ना देखवलं तुला. आण संकट किती बी आण, पण हा प्रिन्स संकटाला घाबरणारा पोरगा नाही. आणि देवा एक सांगतो तुला, तुझ्याकडे मी लवकर येणार तुझ्याकडे लवकर, पण माझ्या नंदिनीच्या खुनाचा बदला घेऊनच येणार मी. आणि तुला सांगतो देवा, नको पाठवू रे मला, तू नको ये मला पाठवू. मी स्वतः येणार, स्वतः. कारण माझ्या नंदिनीकडे मी स्वतः येणार. तुला नाही कष्ट घेऊन देणार मी कुणाचं. आणि नंदिनी 7 जन्म घेईन मी, पण तुझ्यावर प्रेम माझं तेवढंच राहीन. हा जन्म सोडून दे, प्रत्येक जन्मात मी तुझाच होणार. आणि तुझ्या खुनाचा बदला घेऊनच मी स्वर्गात येणार, स्वर्गात.